हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि मी अशी उंबरठ्यासमोर छान अशी रांगोळी काढलेली आहे. आणि कोणती पूजा म्हटलं तर पहिले उंबरठ्यापासूनच सुरू होते. आणि उंबरठा हा आपण नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि रांगोळीने सजवलेलाच असला पाहिजे. आज आहे श्रावण महिन्याचा 3रा सोमवार. आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव विविध प्रकारचे व्रत आपण करतो. तर आजची पूजा अशी आहे आणि या पूजेची मांडणी मी तुम्हाला समोर सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा श्रावण महिना हा सगळीकडे श्रावण महिन्याचे उत्सव साजरे केले जातात. आणि इथे मी बेलपान धुवून घेत आहे आणि बेलाची जी मागचा जो शेवटचा देठ आहे तो काढून घेत आहे. आणि बेलपान हे असे काढून घेतल्यावर काढूनच घ्यावं लागते. श्रावणाचा जो हा महिना तो संपूर्ण भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शंकराची पूजा आपण मनोभावे केली तर आपली पूर्ण इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. महादेवाच्या मंदिरात धान्याची शिवामूठ वाहिली जाते. ही धार्मिक परंपरा आपण आजही जपतो. अशा प्रकारे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही सर्वप्रथम रांगोळीनेच होते. आणि रांगोळीने पहिले स्वस्तिक काढून घेत आहे. आणि साईडने 2 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या. हळदी कुंकू वाहून आता याच्यावर चौरंग ठेवायचा आहे. भगवान शिवाला पांढरे वस्त्रे खूप आवडतात. आणि आपल्याला घरी पूजा जमत नसेल तर आपण मंदिरात जाऊन केली तरी चालते. आणि मंदिरात जाऊन दूध किंवा पहिली सुरुवात ही दीपपूजनाने तिथे एखादी शिवामूठ, तिथे आज तिसऱ्या सोमवारची शिवामूठ जी मूग आहे ती चढवावी. दिवा लावताना डबल वातीचा आणि शिवामूठ कोणती आहे जी का असते ती आपल्याला 5 सोमवारची कॅलेंडरमध्ये दिलेली असते. बाप्पाचा अभिषेक करून घेऊया. महादेवाच्या पूजेमध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. तर आता हे बाप्पाचा अभिषेक करून घेत आहे. पहिले पाण्यानं करून घेत आहे. पाण्याने करून घ्यायचं आणि पाण्याची गती ही हळूच असली पाहिजे. कुठलाही अभिषेक करण्याआधी पाण्याने सुरुवात करायची, त्यानंतर पंचामृताने सुरुवात करायची. आता पंचामृत घ्यायचं आहे. पंचामृताने बाप्पाचा अभिषेक करून तुमच्याजवळ पंचामृत असेल तर पंचामृत करा, नाहीतर दुधाने अभिषेक केला तरी चालते. अभिषेक करताना तुम्हाला जे मंत्र येईल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. बाप्पाला स्थापित करण्यासाठी 2 विड्याची पाने आणि त्याच्यावर अक्षत टाका. हळदी कुंकू आणि बाप्पाची स्थापना करा. आता शिवपिंडीचा अभिषेक करताना हळू गतीने पाण्याचा प्रवाह असला पाहिजे.
शिवाचा अभिषेक करताना बसून करायचा आणि आपल्याला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणता म्हणता पण केला तरी चालतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अशा प्रकारे हळूहळू शिवाचा अभिषेक हळूहळू केला जातो. तसेच जल अर्पण करताना पाण्याची गती हळू असली पाहिजे. शिवपिंडीवर अभिषेक करताना अभिषेक पात्राचा वापर केल्यावर अतिउत्तम. शिवाला भस्म खूप आवडतो म्हणून अशा तिन्ही बोटाने शिवाला भस्म लावायचा. या श्रावणी सोमवारी जर आपण संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केला तर आपल्याला जीवनामध्ये अपार यश, सुख, समृद्धी आणि दुःखापासून मुक्ती होते अशी मान्यता आहे. तसेच शिवलिंगावर जल अभिषेक ही पुण्यदायी मानले जाते. तसेच शिवलिंगामधून एक वेगळीच ऊर्जा मिळते. 108 महादेवाची नावे म्हणून बेलपत्राचा अभिषेक करता येतो. पण तुम्हाला नावे माहीत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवायचा जाप सुद्धा करू शकता. ओम नमः शिवाय. 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 शिवामुठीला घट्ट मुठीमध्ये धरून त्याच्यावरून पाणी असं ओलं करून थोडंसं हळूहळू शिवामूठ सोडायची असते. धान्याची शिवामूठ वाहण्याची प्रथा ही धार्मिक परंपरा आहे आणि आपण आजही या परंपरेला जपतो. जर आपल्याला घरी पूजा करायला जमत नसेल तर आपण मंदिरात जाऊन दूध किंवा पाण्याने अभिषेक करून सुद्धा ही पूजा करू शकतो. महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तर आजही जी शिवामूठ आहे ती मूग आहे आजची. महादेवांना जास्त प्रिय आहे ते म्हणजे बेलपत्र. बेलाच्या पानाशिवाय भगवान शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. अभिषेक झाल्यावर बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. दक्षिण भारतात महादेवांना महाशिवरात्रीमध्ये शंकरांना निळे कमळ वाहण्याची प्रथा सुद्धा आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मीची पाने वाहिली जातात. बेलपत्र हे 3 पानाचेच वाहावे किंवा 3 पेक्षा अधिक पानाचे बेलपत्र वाहू नये आणि बेलपत्र किडलेला किंवा फाटलेला पण अर्पण करू नये. बेलपत्राला 3 पान पूर्ण अखंड असावे असे सांगितले जातात. बेलपत्राची कथाही अशी आहे. एकदा समुद्र मंथनाच्या वेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले होते आणि या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे पृथ्वीवर मोठे संकट उभे राहिले होते आणि समुद्रातून विष उत्पन्न झालेलं भगवान शंकराने ते विष प्राशन केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. यामुळे भगवान शंकरांना निळकंठ असे नावाने ओळखले जातात. मात्र विषाच्या प्रभावामुळे शंकरांचे डोके अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.
शंकराची ही अवस्था बघून अन्य देवता मदतीला आले आणि त्यांच्या डोक्यावर बेलपत्र ठेवून पाण्याचा अभिषेक केला. यामुळे भगवान शंकराचे डोके शांत झाले. म्हणूनच शिवपूजनाच्या वेळी बेलाच्या पाण्याचा अधिक वापर केला जातो. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर हर शंभो शिव शंभो. फळाचाच नैवेद्य देत आहे आता सध्या, आणि संध्याकाळी मी नैवेद्य काहीतरी देवांना चांगलं गोडधोड करणार आहे. आणि देवांना कोणतेही सण असलं, कोणतेही वार असलं तर मस्त गोडधोड केलं की एका सणासारखंच वाटते, छान. कोणताही सण असं म्हणजे कोणतीही पूजा नैवेद्य शिवाय साजरीच होत नाही. म्हणून कोणत्याही पूजेला नैवेद्य आपल्याला करावंच लागते आणि आपल्या घरात एका सणासारखे वाटते आणि आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह ऊर्जा येतात कोणतीही पूजा मांडली तर अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे.